आज आपण बनवतोय रव्याची करंजी। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। पाव किलो रवा, मी दूध घेतले, ते जेवढं रव्याला लागेल तेवढं, तूप घेतले, गूळ, कॉर्नफ्लॉवर घेतले, वेलची पूड, मीठ, हे क्रश केलेले ड्रायफ्रुट्स आहे, खसखस आणि एक अख्खा मोठा नारळ घेतलेला आहे। तर आपण करंजीला लावायचं पहिले सारण बघूया। त्याच्यासाठी आपण घेतले कॉर्नफ्लॉवर 1 वाटी आणि अर्धी वाटी तूप घेतले। आता ते दोन्ही आपण मिक्स करून घ्यायचे। पहिले आपल्याला तूप घालायचं आहे, तूप घालून घेऊया। ते बस होईल, लागलं तर पूर्ण घालता येईल आपल्याला। आणि त्याच्यावर आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे। आता हे सगळं एक जीव करून घ्यायचं। जसं आपण तूप मथतो तसं आपल्याला ते मथून घ्यायचं आहे। पंजाच्या ह्या हाता साईडनी कोपऱ्याच्या एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण। तूप आणि कॉर्नफ्लॉवर सगळं एक जीव झालं पाहिजे। बघा मी कशी करते, पूर्ण पीठ तुपामध्ये मथलं गेलं पाहिजे। हे व्यवस्थित मथलं तरच सारण छान होईल। पूर्ण एक जीव करायचं त्याला, मग नंतर सांगेल मी तुम्हाला कसं वापरायचं। आता आपण आतलं सारण बनवून घेऊया, म्हणजे नारळाचं चव। त्यासाठी आपण कढई तापत ठेवले आणि 2 चमचे, मी 1.5-2 चमचे जसं तुम्हाला आवडेल तसं तूप घालूया। तूप पूर्ण मेल्ट झाल्यावर मी 1 चमचा खसखस घालते, 1 ते 1.5 चमचा। हे सगळं आवडीवर आहे, तुम्हाला जसं आवडेल तसं घालून घ्या। तूप जास्त तापवायचं नाही, नाहीतर मग खसखस जळून जाईल। थोडी खसखस झाल्यानंतर हे ड्रायफ्रुट्स थोडे त्याच्यामध्ये भाजून घेऊया। म्हणजे त्याला पण थोडा क्रंचीनेस येईल। मी गॅस बारीकच ठेवलाय, बारीक गॅसवरच हे करून घ्यायचं आहे। आता आपण थोडं ह्याच्यामध्ये गूळ घालून घेणार आहोत। एक अर्धी वाटी गूळ घेते मी, 1 नारळ आहे तर। आणि तोही पूर्ण असा मेल्ट होईपर्यंत करून घ्यायचा। बघा आता ह्याचं मस्त मेल्ट झालंय, फक्त मेल्ट करून घ्यायचंय गूळ सगळं। आणि मग आपण त्याच्यामध्ये खोबरं घालणार आहोत। एक मोठा नारळ असल्यामुळे मी अर्धी वाटी घेतले, तुम्हाला कशी गोड आवडते तशी तुम्ही घ्या। आता ड्रायफ्रूट, खोबरं आणि खसखस सगळं तळून घेतलंय, त्याच्यामुळे ते छान होईल। काहीच खसखसणार नाही। आता आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचे। बघा आता पूर्ण त्याचं पाणी नारळाचं निघून गेलं। थोडं असं करायचं, एकदम सुक्क पण नाही करायचं, कारण आपण काही लगेच करणार नाही। थोडं थोडं करून असं एकजीव झालं। बघा थोडा लालसर कलर पण व्यवस्थित आलाय, खोबरंही छान भाजलं गेलं। मी आता एक गोष्ट सांगते तुम्हाला, तुम्हाला आवडत असेल तर टाका। मी याच्यामध्ये गोड असल्यामुळे थोडंसं मीठ घालते, बघा इतकंच। आणि 1 चमचा चांगली वेलची पूड घालते। आता पुन्हा आपण एकजीव करून घेऊया सगळं। कोणता पण गोड पदार्थ बनवताना थोडंसं मीठ घालायचं आणि तूप घालायचं, कारण असं असतं की पाणी सुटत नाही। तुपाने पाणी शोषून घेतलं जातं, म्हणून नारळाने पाणी सोडलं नाहीये। बघा कसं छान झालंय। पाणी असं टाकलं गॅसवर की नारळ पाणी सोडतो, पण तूप टाकल्यामुळे ते सोकून घेतं पाणी।
ही टीप महत्त्वाची, लक्षात ठेवा. कोणताही पदार्थ करताना थोडंसं साजूक तुपाचा वापर करायचा, म्हणजे ते पदार्थ छान होतो. बघा किती छान सारण झालं यातलं, झालंय की नाही. आता आपलं चौड तयार झालेलं आहे, आपलं सारण आपलं तयार झालंय. आता वरून आपल्याला काही टाकायचं नाही, कारण आपण वेलची वगैरे सगळं एकत्र टाकून घाटून घेतलंय, त्यामुळे तेवढं पुढं लागेल ना. आता बघा पुढची करंजी करायला सुरुवात करूया. आपण हा 1/2 किलो रवा घेतला, म्हणजे 2 वाटी रवा होईल हा. आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं साजूक तूप 2 चमचे 2-2.5 चमचे घातले मी, म्हणजे आपले कुरकुरीत होईल. अर्धा चमचा याच्यामध्ये अगदी अर्धा पाव चमचाचं मीठ घालते. रव्याच्या अंदाजे मीठ घाला. आता एक जीव करून घेऊ सगळं. त्याच्यामध्ये दूध घालून भिजवून घ्यायचं त्याला. रवा जेवढं दूध घेईल तेवढं, दुधाचा असा अंदाज नाहीये, पूर्ण आपण ते मळून घ्यायचं आहे. हे बघा पूर्ण असं मळून घेतलंय. आणि या पद्धतीमध्ये मळायचं, कारण का रवा भिजायला थोडासा नरमच ठेवायचा, नंतर तो 1 तासाने कडक होईल थोडा, त्यामुळे थोडं नरमच मळून ठेवायचं आहे. आता 1 तास रवा झाकून ठेवायचा आहे. बघा आपला रवा किती छान झाला आहे. आता आपण याला मळून घेऊ. 1-1.5 तास आपण त्याला ठेवला होता. बघा किती नरम झालंय, छान असं पीठ तयार झालंय. तरी पण आपल्याला आता याला मिक्सरमधून थोडं काढायचं, कारण आपल्याकडे काही वरवंटा पाटा नाही आहे ना, म्हणून मी मिक्सरमधून काढून घेईन. आता आपण मिक्सरमधनं करून घेतलंय बघा पीठ. आता पुन्हा आपण त्याला सगळं एकत्र करायचं. आता आपण करंजी करायला सुरुवात करूया. आता हा गोळा पूर्ण मळून घ्यायचा आहे, कारण रवा आहे म्हणून रवा बारीक घ्यायचा. आता मी 3 गोळे करून घेते. पोळीपाट घेतलाय. थोडी पोळी मोठीच करायची, कारण आपल्याला याचे गोळे करायचे आहेत. आता आपण ह्याच्या 3 करून घेतलेल्या आहेत पोळ्या. आता काय करायचं, याला थोडं डॉट द्यायचं असं, आणि जे आपण कॉर्नफ्लॉवरचं जे सारण बनवलंय ना ते लावायचं आहे आपल्याला त्याला. बघा 3 पोळ्यांना लावायचं आहे, तर तसं हिशोबाने लावायचं. ह्याचं कारण असं की ती खुसखुशीत होईल. आता दुसरं घेते मी, त्याच्यावरच ठेव, थोड्या अंतरावर ठेवते थोडी, परत त्याला थोडे डॉट घ्यायचे आणि पुन्हा सारण घ्यायचं. अशा 3 पोळ्या करून घ्यायच्या. आपल्याला जे जेवढे लेअर पाहिजेत पण 3च घ्यायच्या, म्हणजे जाड होत नाही जास्त पापड. असे त्याला थोडे डॉट द्यायचे. आणि बघा डॉट द्यायचं कारण ते सारण त्याच्यामध्ये मुरतं. पूर्ण सारण लावून घेतलंय. आता आपण गोळी करायला घ्यायची. फोल्ड केलंय मी, बघा 3 पापड एकावर एक अगदी छान असे फोल्ड करून घ्यायचे आणि गच्च करायचे. मग त्याला पूर्ण असा दाबून गोळा करून घ्यायचा, पूर्ण रोल बनवून घ्यायचा. तिथे सारण सगळीकडे पसरेल. आता आपण ह्याचे गोळे पाडूया. गोळे पाडताना हा गोळा थोडा मोठा घ्यायचा. हा बघा असा गोळा आला पाहिजे उभा, तेव्हा आपले त्याला लेयर येतील.
प्रत्येक गोळा उभा कापायचा आपल्याला बघा. आता काय करायचं आहे आपल्याला, हा गोळा आहे ना हा अशाच पद्धतीने दाबून घ्यायचा आहे. असा दाबायचं नाहीये, नाही तर पापड येणार नाही वरती. असं दाबला तरच आपल्याला लहरी भेटतील. हा पूर्ण असं दाबून घ्यायचा बघा. या प्रकारे गोळा झाला पाहिजे. आता आपण त्याचा पापड लाटून घेऊया. पापड उभा लाटायचा आहे आपल्याला, गोल नाही, म्हणजे आपली करंजी एकदम परफेक्ट आहे. बघा असं पापड करायचं आहे. आता आपल्याला आपण केलेलं सारण बघा किती छान झालेलं आहे. ते हे सारण आपल्याला त्याच्यामध्ये भरायचं आहे. त्या सारणात सगळं ड्रायफ्रूट्स, खसखस, ओलं खोबरं, नारळ, नारळाचं पूर्ण चौड आणि गूळ हे सगळं घेतलंय. करंजी असल्यामुळे आपल्याला थोडंसं भरीवच भरायचं आहे. आणि ड्रायफ्रूट जेव्हा घालतो ना तेव्हा आपल्याला ते पूर्ण बारीकच पावडर करून घालायचे, नाही तर करंजी फाटते. आपल्याला आता याला दूध लावून घ्यायचं आहे साईडने, तेव्हा ते पॅक होईल ना. आपण त्याला दूध लावून घेऊया आणि मग करंजी आपली फिरवून घेऊया. थोडा मी म्हणेन पापड थोडा मोठाच करत जा, म्हणजे व्यवस्थित भरली जाते. बघा कसं भरते मी. आणि करंजीच्या पोटाजवळच दाबून भरायचं आहे, म्हणजे ती पोकळ नाही होत. हे लक्षात ठेवा की तिच्या जवळच दाबायचं. जिथे नारळाचं चौड दिसतंय आपल्याला तिथून दाबायला घ्यायचं आहे, म्हणजे करंजी फुटण्याची भीती नाही आणि भरीव राहते. आता आपण तिला कापून घेऊया. काही करायची नाहीये, सगळं काम आस्ते करायचं आहे. बघा बरं किती छान करंजी झाली आहे. अशी भरीव हवी करंजी. आणि बघा मी उचलली आहे, उलटी केली आहे, एकदम परफेक्ट करंजी बनली आपली. आणि अशीच सगळ्या करंजी आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. मी त्याला ठेवून द्यायच्या आहे. आता आपल्या करंज्या रेडी झाल्यात. आपण आता ते तळायला घेऊया. पहिले तूप किती तापलंय बघायचं. अगदी व्यवस्थित आहे. गॅस बारीकच ठेवायचा आणि करंजी सोडायची. करंजी एकदम आस्ती सोडायची, कारण फुटायला नको. आपण दोनच करूया. ते चांगले होऊन द्यायचे त्यांना. जास्त सफेदही नाही आणि जास्त लालही नाही, अशी तळायची आपल्याला. बघा किती छान होतं. त्याचे बापुत्र असे सुटायला लागले. बघा अशा कलरच्या झाल्या पाहिजेत. लाल नको आणि सफेदी नको. सफेद राहिली तर कच्ची राहील. रवा असल्यामुळे आपल्याला ह्याच कलरच्या करंज्या काढायच्या आहेत सगळ्या. बघा किती छान झाले. आणि असं पापुत्र आपल्याला खाताना अगदी खारीसारख्या वाटतील असं पापुत्र आलं पाहिजे. या कलरमध्येच काढायचे आहेत. त्या मंद गॅसवरच करायच्या. आपल्या करंजी आता तयार झाल्या. बघा किती सुंदर झाली आहे करंजी. पूर्ण भरून घेतलेली आहे. आणि बघा असा आवाजही तिला आला म्हणजे क्रंचीच आहे त्यामध्ये. बघा आता मी फोडून दाखवते तुम्हाला एक, किती छान झाली आहे आणि कसे पापुत्र तिचे सुटले. अशी झाली पाहिजे आतमधून करंजी. बरोबर बघा सगळे पापड असा पूर्ण सुटलेला आहे दिसतोय. असा झाला पाहिजे खारीप्रमाणे सगळा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.